शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. मंडई चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर लोकनियुक्त सरपंच आहेत. मी आता आटपाडीमध्ये आहे. आटपाडीमधला गोट्यावर आपण अविनाश बर्गे फार्म यांच्यामार्फत इथं म्हशी आलेत ते व्हिडिओ बनवण्यासाठी इथं आपण आलो आहे. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला म्हैस पालन व्यवसाय कसा करायचा, त्यानंतर कसा चालू ठेवायचा, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून कळणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांचा आधी एक लॉट आला होता आणि त्यात 100 म्हशींच्या गोट्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यात आता दुसरा पण लॉट आला आहे. तर आपण बघूया. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा. माझं नाव महेश शिवा जगताप, राहणार माळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. बरं, आता किती आहेत गोट्यामध्ये टोटल म्हशी? आता गोट्यात आपल्या 20 म्हशी आहेत सध्या. आपला दुसरा लॉट आहे. पहिला एक लॉट होता 10 मसरांचा, तर नवीन आपण एक 10 मसरा लॉट आणलाय. 2 लॉट आहे सध्या आपल्याकडे. बरं, ह्या व्यवसायाकडे तुम्ही कसं काय वळाला आणि हा व्यवसाय सुरू करताना म्हणजे काय काय नियोजन केलं होतं? ह्या व्यवसायाकडे वळण्याचं कारण म्हणजे असं झालं की आम्ही म्हणजे 3 वर्षापूर्वी आपण ज्यावेळी लोकनियुक्त सरपंच निवडून आलो, त्यानंतर गावामध्ये आपल्यासारखं जाणं येणं झाल्यामुळं गावातल्या शेतकऱ्यांनी म्हणले तुम्ही दूध व्यवसाय चालू करा. बरं. आपण 21 जानेवारी 2022ला दुग्ध व्यवसाय चालू केला. बरं. दुग्ध व्यवसाय चालू केल्यानंतर त्याच्यातनं थोडी आवड निर्माण होऊन आपण गायींचा गोठा तयार करायचा असं आमचं नियोजन होतं. आम्ही केलेलं. एक 2-3 वर्षाचा काळ गेला. आपण बघत गेल्यानंतर गायीच्या गोट्या जरा थोडं काय बरोबर वाटलं नाही. मग आमचे मित्र अविनाश बर्गे आम्हाला भेटल्यानंतर त्यांचा गोठा आम्ही बघितला. मसरा जरा आम्हाला कसं थोडी सिस्टीम जरा काम करण्या जरा व्यवस्थित वाटलं. मग पण आम्ही ते मसरांचा गोठा एक लॉट आणला. आपण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एक लॉट आणला. मग त्याचं नियोजन आपण बघितलं प्रॉपर कसं कसं काय करायचं काय नाही. आपण एक लॉट सांभाळताना काय अडचणी येते काय ते आपण कन्सिडर करत गेलो. ते करत गेल्यानंतर आज पूर्ण 1 वर्ष होतानंतर आमच्या डोक्यात आयडिया आली की बाबा व्यवस्थित आहे, म्हणजे परवडत आपल्याला जसं पाहिजे तसं ग्रीप आहे. मग आम्ही 10 मसराचं गोट्याचं नियोजन आम्ही आता 100 मसराचं रूपांतर करायला लागलोय. आमची वाटचाल आता तिकडे चालली आहे. आपण काय केलं आता तो एक लॉट झाला, आता एक दुसरा लॉट, असं 2 लॉट झाले. आपलं आता 100 मसराचं गोट्याचं काम पण चालू आहे. अंतिम टप्प्यात आहे असं नियोजन म्हणजे आता तुम्ही टार्गेट ठेवलं की 100 म्हशी ह्या गोट्यात आणायचे? हो, आपलं टार्गेट आहे आता 2025 आहे. 27 पर्यंत 100 मसराचं टार्गेट आपल्या डोक्यात 100% आहे. बरं, आता म्हैस आणि गाय यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? मग म्हैस आणि गायीमध्ये डिफरन्स असा आहे की गायी ह्या जनावराला कसं आहे की वेळच्या वेळेला सगळं करावं लागते. गायीला म्हणजे त्या जनावरा गोट्या जर गेलं तिला माणूस दिसला का लगेच, आणि आजारपणाचा त्रास जास्त आहे, मस्टिडीचं प्रमाण जास्त आहे, त्याला चाऱ्याचं सारखं चारा लागतोय, ह्या गोष्टी आहेत त्या. आणि त्याला तेवढी देखरेख करणं काय पॉसिबल नाही. आणि मसरा या तेवढा आहे की आजार पण कमी आहे, त्रास कमी आहे. बरं, मग आता ह्यांच्याकडून टोटल तुम्ही किती आणल्या म्हशी? मग आता सध्या आपण 20 मसरा आणलेत. बरं, आता तुम्ही टोटल तुमच्या गोट्यात ज्या म्हशी आणलेल्या आहेत त्या कशा आणल्या आणि काय किमतीनं आणल्या? आपल्याला 1.25 लाखापर्यंत पासून ते 1.70 पर्यंत मसर पडले, म्हणजे 18 पर्यंत आहेत. मी 10 लिटर पासून 18 लिटर पर्यंत दूध देते. बरं, गोट्यात 18 लिटर दूध देणारे म्हैस आहे का? आहे. तेवढं म्हैस आपल्या महाराष्ट्रात देऊ शकते का दूध? महाराष्ट्रात असं म्हणजे क्वचित असेल कुठे तर, पण एवढं ह्या क्वालिटीची मसर महाराष्ट्रात नाही तेवढी. मी प्युअर ब्रेड हरियाणाचं जे हे आहे मुरा, ते काय एवढं आपल्याकडे नाही आहे. तिकडल्या म्हशी आपल्याकडे देऊ शकतात ना दूध पण? होय, दूध देऊ शकतात. बरं, ह्यांच्या खाण्यावरती आणि तुम्ही जे काय घालताय जसं संपाद आहे तुमच्यावरती ते डिपेंड आहे. तुम्ही असं नाही की बाबा तिथंच देतात नाही तर देऊ शकत नाही असं नाही, ते पण 100% देऊ शकते. बरं, आता ह्यांच्याकडून तुम्ही ज्या म्हशी खरेदी केल्या तर त्यावेळेस कशी खरेदी होती आणि नक्की तुम्हाला कसा आला अनुभव, व्यवहार कसा वाटला? खरेदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे मित्रांनी सगळं आम्हाला सहकार्य केलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी कोऑर्डिनेशन सगळं करून म्हणजे जे जे रिजनेबल रेटमध्ये पाहिजे तसं आम्हाला त्यांनी सगळं करून दिलं. म्हणजे व्यवस्थित म्हशी सगळं प्रॉपर आणि सगळं बघून वगैरे त्यांनी म्हणजे प्रॉपर गाईडलाईन. मी आता आपण एखाद्याला देतोय की बाबा त्या माणसाला देताना की त्या मनात संकोच राहिला नाही पाहिजे, आज त्यांनी सगळं खरेदी करून आपल्याला
लॉट दिला. मग तुम्ही म्हशी ज्यावेळेस यांच्याकडून खरेदी केल्या त्यावेळेस तिकडे गेलता आणायला का इथं नाही नाही, आपण जाऊन त्यांच्याबरोबर सगळं फिरून त्यांच्या गाडल्यान थ्रू सगळं मार्गदर्शनाकडे आपण तिथून सगळे गोटी फिरून घेऊन आलो. बरं. अविनाश सर यांच्या ज्या म्हशी आहेत त्या दोन्ही तुम्ही लॉट दिला तर ते कसं भरा म्हणजे म्हशी दिल्या त्यांना काय क्वालिटीच्या? हे गेल्या जानेवारीची गोष्ट आहे. गेल्या जानेवारीमध्ये यांच्या पहिला 10चा लोड आलेला. त्याच्यानंतर कसं यांचं सरपंच असल्यामुळं काय गावाचं कामं वगैरे मोठी असतात त्याच्यामुळं काय जरासं दुर्लक्ष झालं यांना. मग ते त्यांचं काय एम होतं की बाबा काहीतरी बाबा म्हणजे आयडल गोटा म्हणजे माझा गोटा बघून 4 लोक गावातली पण शेतकरी ह्या धंद्याकडे वळली पाहिजे जेणेकरून काय होईल की शेती टिकली पाहिजे हा यांचा मेन कन्सेप्ट होता माइंडसेट डोक्यात. त्याच्यामुळे काय आता ह्यांनी काय केलं पूर्ण जिल्ह्यात म्हणजे मला वाटत नाही की असा गोटा आता तुम्ही बघितला पण असशील म्हणजे लास्टच्या टप्प्यात त्यांचं 100 म्हशीचं गोट्याचं काम लास्ट टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांनी गोटा एकदम ओके. आणि आता मला वाटते 15 ते 20 दिवस झाले दुसरा लोड आलेला. बरं. आता ज्या म्हशी आलेल्या आहेत त्या काय खरेदीनं घेतल्या आणि त्या म्हशीची काय क्वालिटी आहे व्यवस्थित आल्यात का आता इथं? हो, खरेदी बी आमची व्यवस्थित झाली. 2-3 दिवसात सगळ्या गोट्यावरने खरेदी झाली आणि 2-3 दिवसापर्यंत शिफ्ट पण केले आम्ही. मी इथं व्यवस्थित आता पोचले व्यवस्थित, काय अडचण आली नाही मला बस. बरं. ह्यांना खायला वगैरे काय काय देतं कसं नियोजन आहे त्याचं? खायला आता आमच्याकडे असं नियोजन आहे की शेती आपली आहे त्यामुळं शेतातली मका आपण त्याचं कुट्टा करतो, ज्वारीची वैरण, घास गावात आणि त्याच्यामध्ये गहू भुसा. गव्हाचं पण आपण स्वतः गेल्या वर्षी आपण बनवलं होतं, स्वतः मॅन्युफॅक्चर केलं मुरघास. आणि मग काय रेग्युलर सगळे मिक्स करून आपण चारा देतो. किती टाईम देता मग? 2 टाईम, सकाळी 1 टाईम आणि संध्याकाळी 1 टाईम, 2 टाईम चारा. आणि खुराकामध्ये काय? खुराकामध्ये आता सध्या आपण चणाचुणी वापरतोय. चण्यासंग गहू भुसा, गव्हाचा आट्टा, सरकी आणि मका चुनी. बरं. आता तुमच्या भागात असे किती गोटे आहेत मग? आपल्या भागात आता इथं आसपास आहेत भरपूर गोटे झाले, तर नवीन नवीन गोटे तयार व्हायला लागलेत. बरं. म्हणजे तुमच्या भागात म्हशी यायला लागल्यात? हो, म्हशी यायला लागलेत आता. आता तुमचं जे 100 म्हशी टार्गेट आहे त्याचं कसं नियोजन केले आणि त्याला फायनान्स कुठून भेटतंय म्हणजे कसं का कर्ज वगैरे भेटतं का काय? बँक फायनान्स करते. आता आम्ही प्रकरण दिले आमचं, आम्ही प्रकरण दिलं. आता पहिले कसं केलं आपण जानेवारीमध्ये घेतला होता लॉट, त्यानंतर नंतर आता हा लॉट आणला आपण आपले व्यवसायातनं, दुधा व्यवसायातनं आणि हे करता आपण आता केलेलं आहे सगळं. आता हा व्यवसाय खरंच परवडतोय का? परवडतो ना. व्यवसाय का परवडतो याचं मुख्य कारण असं आहे की ज्याची शेती घरची आहे आणि जो शेतीत जे हे आहे चारा आहे जो म्हणतात, आता आम्ही शेतामध्ये ऊस, आसगावात, मका, गहू आणि ज्वारी हे सगळं आपण शेतात बनवतोय. त्यामुळं आणि स्वतःचा आपला 3 वर्षापूर्वी दूध डेअरीचा व्यवसाय असल्यामुळं आणि चारा स्वतः आपण डायरेक्ट म्हणजे त्याला लागणारं जे खाद्य आहे, इतर खाद्य जे आपण घालतोय ते स्वतः आपण डायरेक्ट मागवतोय कंपनीतून. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट 35-40% प्रॉफिट राहते. म्हणजे त्या पूर्ण येणाऱ्या उत्पन्न येणाऱ्या टोटली उत्पन्नावरती 60% खर्च आणि 40% प्रॉफिट राहते. बरं. आता कोण नवीन तरुण उद्योजक आहे किंवा तुमच्या गावातलं आसपासचं कोणाला गोटा तयार करायचा असेल तर तुमच्याकडून काय त्याला सल्ला आणि तुम्हाला काय गोटा तयार करताना अडचणी आल्या का? गोठा तयार करताना सुरुवातीला आमच्या डोक्यात गायींचा गोठा असल्यामुळं पहिल्यांदा आम्ही आमच्या कल्पनेतनं बनवला होता. पुन्हा आमचं नियोजन चेंज झाल्यानंतर पुन्हा गायींच्या नंतर म्हसरांचा गोठा बनवताना थोडा प्रॉब्लेम झाला. म्हणजे कसं आता ह्याला आपल्या गावी कसं असतंय की जनावर सोडून पाणी पाजायचं किंवा त्याला चारा जवळ टाकायचा बुट्टीत किंवा ह्याच्यात टाकायचा, पाठीत टाकायचा, ही सिस्टीम. आता मसरांना कसं आहे, ह्या मसरांचं सिस्टीम अशी आहे की दावणीमध्येच पाणी आणि दावणीमध्येच चारा, हे कन्सेप्ट आम्ही बघडली. ही कन्सेप्ट आपल्याकडे एवढी नव्हती आणि नाही, अजून पण नाही आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आता आपण अशी कन्सेप्ट करायला आलो की 24 तास चारा आणि 24 तास पाणी. हे कन्सेप्ट आपण या वर्षभरात अभ्यास करून बनवायला लागलोय नवीन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं आता आपल्याला भूक लागली का आपण खातो, पाणी पिऊ वाटलं का आपण पाणी पितो. म्हणजे आपण असं नाही की बाबा आता जेवलोय आणि आता पाणी पिलो का आपण 12 तास काहीच करत नाही. बरोबर. असे कन्सेप्ट डोक्यात आले की 12 तास कंटिन्यू पाणी, 24 तास पाणी आणि 24 तास चारा. हे आम्ही ह्या वर्षभरात जरा
ऑब्झर्वेशन करून एक ते आमची नवीन कन्सेप्ट आम्ही बरोबर. वापरायला लागलो आता. दूध विक्रीचं नियोजन कसं आहे मग याचं? दूध विक्री नियोजन आपली स्वतःची डेअरी असल्यामुळे आपण डायरेक्ट ह्याला चिलिंगला दूध पाठवतो. तिथून गाडी कुठे थ्रू आपली गाडी जाते. काय रेटनं म्हणजे तुम्हाला बसतो? आपल्याला 60 ते 65 रुपयाचा दर पडतो प्रति लिटर. बरं. आता ह्या म्हशी खऱ्याच चांगल्या आहेत का? कोणाला म्हैस पालन व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी ही मुरा म्हैसच निवडावी का, तर दुसरी कोणती? 100% मुरामस निवडा. का निवडावं त्याच्या पाठीमागचं कारण आहे, आम्ही ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेस आमच्या पण घरी म्हशी होती. मी इथल्या म्हशी, त्या म्हशी वेल्यानंतर 4-5 महिनेपर्यंत दूध देतात, त्याच्यावरती दूध देत नाहीत. आपला लॉट आहे हा जानेवारी 8 तारखेचा. आज डिसेंबर 8 तारीख आली. 8 महिन्याची 7 महिन्याच्या गाभण आहे सगळ्या म्हशी आणि आतापर्यंत अजून 2 ते आम्ही स्वतः 7 महिन्याच्या म्हशी पूर्ण झाले तर गाभण आहेत, ते आता आठवायला लागलोय. म्हणजे स्वतः त्याचं एक बेनिफिट आहे की इथल्या म्हशी ज्या आहेत त्या ते 4 महिना फार तर 5 महिन्यापर्यंत दूध देतात. पुन्हा ते दूध 100% 6 महिने 5-5 महिने त्याला पाकड का सांभाळायला लागतोय. 6 महिन्यात तुम्ही जर त्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण काढलं तर तुम्ही टोटल 100% लॉसमध्ये. त्याचं एक ह्या मसरांचा एक बेनिफिट आहे एक. बरोबर आहे. मग आता हे सगळं जे खर्च पाण्याचं नियोजन आहे ते सगळं लिखित असतं की असं हे असतं म्हणजे नाही, सगळं लिखित आहे. सगळं पूर्ण म्हणजे आपण पाया ज्यावेळेस गोठा बनवला तिथून आतापर्यंत सगळं लिखित आहे. कारण आपल्याला कळलं पाहिजे ना, समजा आपण काय भांडवल लावतो त्यातनं काय प्रॉफिट होतंय हे जर समजत नसेल तर मग काय करण्याचा अर्थ नाही ना. बरं. एखाद्याला आपण ॲडवाईस देणार आहे आता, त्याला बाबा एखाद्याला ॲडवाईस देतो की बाबा एक 2 रुपये त्यांचं लागणार आहेत, त्या 2 रुपये कधी प्रॉफिट होतंय हे तर त्यांना समजलं पाहिजे. बरोबर. हे नाही समजलं तर मग काय करण्यात अर्थ नाही. बरोबर. त्यासाठी हिशोब पाहिजे 100% हिशोब पाहिजे कुठल्याही गोष्टी. बरं. आता तुम्ही 100 म्हशीचं टार्गेट तर केलेलं आहे सगळं, ऑलरेडी तुमच्या 20 म्हशी झालेत. आता तुमचा सगळा गोटा जो आहे तो बांधण्यासाठी किती खर्च आला आणि त्यामध्ये काय काय नवीन काय केलंय का, आणि गोटा बांधताना पण काय काय नवीन आहे त्यांना काय सल्ला द्याल? कुठं चुकतं का काय? 100% सर्वप्रथम गोट्याचं प्री प्लॅनिंग डिझाईन करून घ्या. गोटे फिरा म्हणजे 2-4-5 गोट्या काही गोष्टी कशा असतात. आता आमच्या गोट्यावर आम्ही सुरुवातीला ज्या वेळेस आम्ही केलं तर आम्ही गोटा कोणाचाच बघत नव्हता. एक आमची त्या म्हणजे जरा गपलत झाली. गोटा न बघडल्यामुळं स्वतःच माइंड लावण्यामुळं अडचणी होत गेल्या. 4-5 ठिकाणी व्हिजिट करा, चांगलं चांगलं गोट्या आता आपल्या ठिकाणी पहिले नव्हते, आता आमच्या भागात पण गोटे व्हायला लागलेत. भरपूर गोटे झालेत. गोटे फिरा, चांगले ॲडवाईस घ्या, काय कुठल्या गोट्यावरती काय आहे आणि कुठल्यावरती काय कमी आहे. बारीक बारीक गोष्टी असतात की सुरुवातीला गोट्या प्रॉपर खाद्याचं नियोजन, सुक्या चाऱ्याचं प्रॉपर पहिले नियोजन करून घ्या. पाण्याचं प्रॉपर नियोजन करून घ्या. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या द्या. ह्या 2 गोष्टी तुमच्या असल्या व्यवस्थित तर गोठ्याला काहीच तुम्हाला बघायला लागत नाही. आणि त्यांचं खाद्य जे आपण ह्याच्यात सारखी म्हणजे खाद्य आहे ते खाद्य, ह्या 3 गोष्टी गोट्या व्यवस्थित असल्या तुम्हाला गोट्याला काही बघायला लागत नाहीये. मग ह्या 3 गोष्टी प्रॉपर पहिल्या करून घ्या. त्यानंतर गोट्याचं डिझाईन करा. डिझाईन करून व्यवस्थित काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला त्याप्रमाणे नियोजन करून घ्या. आणि स्टेप बाय स्टेप कुठलंही क्षेत्र करताना बरोबर स्टेप बाय स्टेप जसं जसं म्हणजे योग्य मार्गदर्शन मला असं एखाद्या आता आम्ही स्टेप बाय स्टेप चाललोय. आम्ही सुरुवातीला गायचं नियोजन होतं, गायवरून आम्ही मसरावरती आलो. मसराचं आमचं 10 मसरांचं सेटअप झालं व्यवस्थित. 10 मसरानंतर आपण डायरेक्ट 100 मसराकडे वाटचाल करायला लागलोय. म्हणजे आपल्या 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण त्याची ग्रीप धरली आहे. म्हणजे काय केल्यानंतर काय होतंय महत्वाचं म्हणजे चाऱ्याचं पाण्याचं ज्याच्याकडे नियोजन आहे 100% त्याला काही अडचण नाहीये. ज्याची शेती स्वतःची आहे तर 100% प्रॉफिटेबल आहे. बरोबर 100%. मग त्यानं व्यवस्थित गाईडलाईन केलं पाहिजे. गोट्याला किती खर्च आला असेल अंदाजे? मग गोट्याला अंदाज आतापर्यंत आपल्याला 25 ते 30 लाखापर्यंत खर्च आलेला आपला गेलेला. बरं. आता तुम्ही गोट्याचं पूर्ण परफेक्टली प्लॅन तर केलेला आहे, सगळं आता तयार आहे, पण ह्यांच्याकडूनच तुम्ही काय म्हशी आणल्या, भैया वगैरे ह्यासाठी वर्कर वगैरे आहेत का? ते आहेत तर कसे मिळवले तुम्ही, म्हणजे ते कसं नियोजन झालं त्याचं? नियोजन म्हणजे यांची आमची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर सरकारची यांचा गोटा आम्ही बघडल्यानंतर थोडं नियोजन केलं. 2 वेळा व्हिजिट झाल्यानंतर विश्वास हा सर्वात मोठा माणसाचा आहे. मग आम्ही जसा विश्वास टाकला त्यांच्यावरती तसा त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला. यांच्याबरोबर आम्ही हरियाणाला गेलो. तिथली सगळी यांची जी सिस्टीम आहे जे तिथलं नियोजन जे आखलं होतं ते परफेक्ट आम्हाला वाटलं. त्यानंतर
भैयाचं जे आता गोट्याला प्रॉपर कसं भैयाच नियोजन लागते. भैया असेल तर सर्व व्यवस्थित नियोजन लागतं. त्यांनी आम्हाला भैयाची व्यवस्था करून दिली व्यवस्थित. आणि मी सध्या परफेक्टली सगळं नियोजन झालंय. ऑलवेज वेल आहे, काय अडचण नाही. बरं, आता तुमच्या फार्ममार्फत ज्या म्हशी घेणार आहेत त्यांची कशी सर्व्हिस आहे आणि त्याचं काय काय माहिती जरा सांगा, कोण नवीन येणार असतील त्यांना. कसं होतंय आता जर 10चा जर लोड घ्यायचा असेल तर आपण डायरेक्ट हरियाणामधूनच घेऊन देतो. त्याच्यात तुम्हाला गोटा बांधण्यापासून जे स्ट्रक्चर, आता सरपंचाचा जो 100 मशीनचा जो काय स्ट्रक्चर होता त्या स्वतः ड्रॉइंग करून दिलेला आहे. त्याच्यानंतर काय त्यात भैया दिला जाईल. गोटा व्यवस्थापनाबद्दल जे काय बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सांगितल्या जातील. मेन म्हणजे या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की म्हस आणि भैया. तर म्हस जर चांगली लागली तर तुमचं आर्थिक गणित म्हणजे खेळणार आहे. आणि जर म्हस चांगली असून भैया जर डावा लागला तर पूर्ण ते पण आर्थिक गणित विस्कटणार. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी या संतुलन असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यात काय आता भरपूर जण सांगतात की म्हशी देतो, हे देतो, ते देतो. पण ॲक्च्युलीमध्ये म्हशी हरियाणावाले काय करतात की प्रॉपर तिथला ज्याला माहिती आहे तोच तिथं टिकू शकतो. तुम्ही जर डायरेक्टली जर गेला तर तुमची 100% फसवणूक होणार. सरपंचांना पण चांगलं माहिती. सरपंचांच्या गोट्यावरती पण कित्येक जण तर येऊन गेलेत हरियाणावाले, आमच्याकडून मस घ्या, हे घ्या. त्यांना ताजं उदाहरण तुम्ही विचारू शकता त्यांना. नक्की काय झाला होता विषय? विषय काय होतोय की विश्वासानं देणं. आणि आता मला मी कसं म्हटलं मगाशी की आम्ही एक विश्वास टाकला, त्या विश्वासानं त्यांनी आपल्याला खरेदी करून दिली आहे. भरपूर जण येतात आमच्याकडनं घ्या, तुम्ही आता एवढं मोठं गोट्याचं नियोजन करायला लागलाय. आपल्याला आपण एखाद्यावरती विश्वास टाकला, त्यांनी विश्वासानं आपल्याला खात्रीने द्यावं. मग काय आम्ही पण जाऊ शकतो की जायच काय, कोणी पण जाऊ शकतो. मग त्या जाण्यात काही अर्थ नाहीये. आपली फसवणूक 100%. तुम्ही व्यक्तिगत जर गेला तर समजा आता कुणाला ओळख काढून गेला किंवा कोण आलं घ्या, तिथं काय हे भांडवल म्हणजे काय कोणाचं चेष्टीस घ्यावायचं काम नाही. एखादा बाबा एक 15 लाख रुपये लावणार आहे, गरीब कुटुंबातला एखादा शेतकरी म्हणला बाबा इकडून तिकडून पैसे कर्ज वगैरे गोळा करून तो एक लॉट आणूया आणि आपण सिस्टीम करूया म्हणला. आणि समजा एका लॉट मध्ये 15 लाख रुपये त्याचे गेले आणि त्याच्यामध्ये जर त्याला फसवणूक झाली तर एकाची फसवणूक झाली तर दुसरा म्हणायला त्याची मस हरियाणा आणले आणि खराब लागले आणि आता तो हे झाला. मी ह्या गोष्टी 100% होऊ शकतात. त्यामुळं खात्रीशीर आपला कोण जो व्यक्ती आहे त्याच्या संघ जावा, खात्रीशीर करा. आम्ही यांच्या विश्वास टाकला. यांच्यावर ज्यांना कोणाला गोटा करायचा आहे त्यांनी 100% यांच्या विश्वास टाकून गेला. बिनधास्त काही सगळं अडचण नाही. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला पण पुढे जे वाटचाल आहे तुमची 100 म्हशीकडे, त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.